हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याबरोबर इंग्लिशमधल्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत त्या शेअर करणार आहे। आज मी इंग्लिश व्होकॅब्युलरी इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला सांगणार आहे। व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह। इंग्लिशमध्ये शब्दसंग्रहात काही ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। English has the largest vocabulary of any other languages. इंग्लिश मध्ये व्होकॅब्युलरी जर तुम्ही पाहिली इतर भाषेच्या तुलनेत तर ती सर्वात जास्त आहे। ग्रेट प्ले रायटर शेक्सपियर added 1700 words in English language. इंग्लिश मधला खूप मोठा लेखक शेक्सपियर की ज्याने इंग्लिश मध्ये 138 नाटकं लिहिली आणि ती अतिशय प्रसिद्ध आहेत, गाजलेली आहेत। त्या प्ले रायटरने इंग्लिश मध्ये 1700 एवढे वर्ड्स ॲड केलेले आहेत। देयर आर 1,70,000 वर्ड्स इन ऑक्सफोर्ड डिक्शनरी। इंग्लिश मधली ऑक्सफोर्ड ही सर्वात जुनी डिक्शनरी आहे आणि त्या डिक्शनरी मध्ये 1,70,000 एवढे इंग्लिश शब्द आहेत। A new word is added the dictionary every 2 hours. जर आपण इंग्लिश मधल्या डिक्शनरी पाहिल्या तर त्या डिक्शनरी मध्ये दर 2 तासाला एक नवीन शब्द ॲड होत असतो। The average speaker knows only 20 to 30,000 words. जर एखादा इंग्लिश बोलणारा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला फक्त 20 ते 30,000 एवढेच शब्द इंग्लिश मधले माहिती असतात। 30% of words derived from other languages like French, Latin and संस्कृत। जसं आपल्या मराठी भाषेमध्ये संस्कृत मधून इंग्लिश मधून जसेच्या तसे शब्द येतात तसे इंग्लिश मध्ये सुद्धा इतर भाषेतून जसेच्या तसे शब्द येत असतात। उदाहरण पाहायचं झालं तर संस्कृत शब्द आहेत बघा, गुरु, मंत्र, कर्म, योगा हे जसेच्या तसे शब्द इंग्लिश मध्ये घेतलेले आहेत। जर तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्स इंग्लिश बद्दल शिकायचे असतील तर मला फॉलो करा। थँक यू।